हॅलो स्टुडंट्स, BMS सेकंड इयर रसशास्त्रामध्ये बघा आपण कल्पना निर्माण 3 मधील क्षारकल्पनेचा मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे. आता आपण अभ्यास करूयात लेपकल्पनेचा. लेपकल्पनेची परिभाषा काय सांगितली आहे बघा, महत्त्वाचे पाठ करायचे. द्रव्यमाद्रम शिलापिष्टम शुष्क वा स अवतनु देहे प्रलेपनार्थम तल्लेप इति उच्यते भूदेहि. आर्द्र द्रव्याला खलामध्ये मर्दन करावे, शुष्क द्रव्याला स्वरस जल दुग्ध मध्ये मर्दन करावे व प्रलेप करून शरीरास लावावे. आता बघा पर्याय काय आहे तर लेपकल्पनेचे लेप लेपम आलेप लिखतो. लगेच पाठ करा, लेप लेपन आलेप लिखतो. आता त्याचे 3 प्रकार सांगितलेत बघा. प्रकार बघा काय सांगितले, प्रलेप प्रदेह आलेप असे 3 प्रकार सांगितलेत बघा. प्रलेपमध्ये बघा शीत आणि पातळ लेप असतो, चेहऱ्यावर तो लेप लावतात. प्रलेप त्याच्यामुळे रक्तपित्त कमी होतो, तो चंदन लेप असतो. प्रदेह बघा उष्ण शीत घट्ट पातळ असतो, कफपित्त कमी करतो, श्रोतग्न असतो. शरीरावर जर श्रोत असेल तिथे जर लेप लावला तर तो कमी करतो. आलेप बघा अतिउष्ण असतो, उदाहरण आहे त्याचं दशांग लेप. आता हा लेप बनवतात कसा बघा, निर्माणमध्ये काय औषधी द्रव्य घ्यायचं, त्याचं चूर्ण बनवायचं आणि गोमूत्र स्वरस दुग्ध जल याच्यामध्ये त्याला कल्क तयार करायचा मिक्स करून आणि त्याच्यापासून लेप तयार होतो. आता बघा काय काळजी घ्यायची हे सांगितलं आहे. लेपाला रोगाच्या विरुद्ध दिशेस लावावे, रात्री लेप लावू नये असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर बघा सिद्धिलक्षणे सांगितली आहेत. कल्काप्रमाणे मृदू काचेच्या बाटलीत बंद करून ठेवावे. सविरतावधी बघा काय आहे, लेपचूर्ण 2 वर्षे, लेपमलहर 1 वर्ष, लेपगुटिका 3 वर्ष. आता त्याचे उदाहरण बघा काय, लेपकल्पनेचं अवल गुंजादी लेप बाकूची असे म्हणतात तर अवलला. नंतर त्याची घटकद्रव्य बघा काय आहे, बाकूची बीज 1 कुडं, हरतालपत्र 1 पल, गोमूत्र आवश्यकतेनुसार वापरायचं आहे. आता बघा त्याची निर्माणविधी सेम आहे जे आपण चूर्णामध्ये पाहिली. काय पाहिली होती निर्माणविधी, औषधी द्रव्य घ्यायचं, त्याचं चूर्ण बनवायचं, त्याला स्वरस दुग्ध जल याच्यामध्ये टाकून त्याचा कल्क बनवायचा आणि लेप तयार होतो. आता बघा अवलगुंजादी रस आहे लेप आहे, त्याचा उपयोग कशासाठी होतो, व्रणविकृती शापित्र आणि श्वित्र याच्यासाठी त्याचा उपयोग होतो इथे सांगितलं बघा. आता बघा केशवर्धक लेप महत्त्वाचं आहे, त्याचे 4 घटकद्रव्य येतं, गोक्षूर चूर्ण, तिल पुष्प मधु आणि घृत. हे प्रत्येकी एक भाग घ्यायचा आहे. विधी सेम आहे. त्याचा उपयोग बघा काय आहे, डोक्याचे केस वाढवण्यासाठी, खालित्य पालित्यासाठी. नावातच आहे बघा केशवर्धक, केस वाढवण्यासाठी बघा. आणि त्याचं तिसरं एक्झाम्पल आहे बघा लेपकल्पनेचं दशांग लेप. काय म्हटलं, त्याच्यामध्ये 10 घटकद्रव्य सांगितलेत बघा, शिरीष्त्वक, यष्टी मधु, तगर, रक्तचंदन, येला, जटामांसी, हरिद्रा, दारू हरिद्रा, कुष्ठ आणि बालुका. प्रत्येकी 1 भाग घ्यायचा आहे. विधी सेम आहे. आता उपयोग कशाचा होतो बघा, दशांग लेपचा विसर्प, विष, विस्फोट, दुष्टव्रण. बघा आपण लेपकल्पनेचा पूर्ण अभ्यास केला आहे. त्याची निर्माणविधी, त्याचे उदाहरण, सविरता अवधी सगळं आपण अभ्यास केलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.